नमस्कार स्वामी भक्त हो. लेख स्वामींची या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. स्वामी भक्त हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना, स्वामी भक्तांना शेअर करा. धन्यवाद. श्री दत्तप्रबोध कथासार अध्याय 12. श्री गुरुदेव दत्त. मच्छिंद्र गोरक्षात म्हणाले, बाळा, तुला भोगविलास आवडतात की जोग आवडतो हे मला सांग. त्यावर प्रत्यक्ष शंकराचा अवतार गोरक्ष म्हणाला, हे स्वामी, तुम्ही सर्वज्ञ आहात. मला भोगविलासाचा उपभोग घेण्यापेक्षा जोगी व्हावे असे वाटते. तरी मला जोग दीक्षा देऊन माझा स्वीकार करावा व आपली सेवा करून द्यावी. हे उत्तर ऐकून मच्छिंद्रास आनंद झाला. त्याने त्यास गुरुपदेश देऊन झोळी व कावडी दिली व ते दोघेही तिथून निघाले. निरनिराळे देश व यात्रा करीत करीत ते एका गावी येऊन पोचले. त्यावेळेस मच्छिंद्राचे मनात गोरक्षाची परीक्षा घ्यावी असे आले. ते त्याला म्हणाले, मला फार क्षुधा लागली आहे, तरी काही भिक्षा मागून आण. ही आज्ञा ऐकताच गोरख घरोघरी भिक्षा मागण्यास निघून गेला व घरोघरी ओली भिक्षा मागू लागला. त्यावेळेस एका घरी पितृश्राद्ध होते. श्राद्धकर्म करून लोक प्रसाद सेवनास बसले होते. इतक्यात गोरक्ष त्या घरी आला व अलक म्हणून भिक्षा मागू लागला. त्यावेळेस घरातील पुरुष आपल्या पत्नीस म्हणाला, दाराशी अतिथी आले आहे, त्यास भिक्षा वाढ. हे ऐकून त्याचे पत्नीने गोरक्षास उभे राहण्यास सांगून ताटभर अन्न आणून त्यावेळेस घरातील पुरुष आपल्या पत्नीस म्हणाला, दाराशी अतिथी आला आहे, त्यास भिक्षा वाढ. हे ऐकून त्यांचे पत्नीने गोरक्षास उभे राहण्यास सांगून ताटभर अन्न आणून त्यास दिले. त्याने त्याची झोळी पूर्ण भरली. ती घेऊन तो आपल्या गुरुजवळ आला व त्याने आपल्या हाताने स्नान घालून भोजनास बसवले. वर आवडीने भोजन करता त्यातील उकडीचे तळलेले वडे त्यांना फारच आवडले. ते म्हणाले, बाळा, आजची भिक्षा मला फारच आवडली. त्यातल्या त्यात यातील उकडीचे तळलेले मला पोटभर खावे असे वाटत आहे. आज तू फार थोडे आणलेस. त्यावर गोरख म्हणाला, गुरुदेव, आपण काही चिंता करू नये. मी उद्या परत जाऊन आपल्यासाठी पुष्कळचे वडे घेऊन येईन. दुसऱ्या दिवशी दुपार झाल्यावर त्याने आपली झोळी घेऊन तो भिक्षेस निघाला व परत आदल्या दिवशीच्या घरापाशी येऊन अलक म्हणून भिक्षा मागू लागला. त्या बाईने भिक्षेकरी जाणून त्यास भिक्षा वाढण्यासाठी घरातून अन्न घेऊन बाहेर आली व त्याला देऊ लागली. तेव्हा तो तिला म्हणाला, मला ही भिक्षा नको आहे. काल जे वडे केले होते ते माझ्या गुरुदेवास खावयाचे आहेत, तरी ते वडे मला दे. त्यावर ती माऊली म्हणाली, बाळा, ते वडे रोज रोज होत नाहीत, श्राद्धार्थ असल्यावर करतात. तर आज मी तुला वडे कोठून देणार? ही आणलेली भिक्षा घे. गोरक्ष म्हणाला, वड्या वाचून मी अन्न भिक्षा घेणार नाही. ती म्हणाली, तर तुला एखाद्या घरी श्राद्ध असलेले घर पहा व तेथे वडे माग. गोरक्ष म्हणाला, बाई, दुसऱ्या ठिकाणी मला भिक्षा कोण देणार? तरी तू कृपावंत होऊन मला वडे दे व माझा आशीर्वाद घे. ती म्हणाली, तू यावेळेस भलतीच भिक्षा मागत आहेस. तुझ्या गुरुवर खरे प्रेम असल्यास तुझा डावा डोळा काढून दे, मी तुला वडे तयार करून देईन. हे ऐकून गोरक्षाने क्षणाचाही विलंब न करता आपला डावा डोळा नखाने ओरबाडून काढून त्या बाईस दिला. हे त्याचे धारिष्ट पाहून ती बाई घाबरून गेली. तिला वाटले, आता हा काहीतरी अनर्थ करणार. ती त्याचे पाय धरून क्षमा मागू लागली. गोरक्ष म्हणाला, तू काही घाबरू नकोस, त्वरेने वडे तयार कर, वेळ घालवू नकोस. मग तिने वड्याचं साहित्य जमवून लवकर वडे तयार केले व गोरक्षास त्याची झोळी भरून दिले. वडे मिळाल्यावर गोरक्षास संतोष झाला व तो आपल्या गुरुकडे आला व त्याने ते वडे एका ताटात घालून गुरुस खावयास दिले. वडे खाता खाता गुरुचे लक्ष गोरक्षाकडे गेले. तेव्हा त्याने आपला डावा डोळा हाताने झाकला आहे असे दिसून आले. ते म्हणाले, तुझ्या डोळ्यास काय झाले? त्यावर तो काहीच बोलला नाही. गुरुने त्याचा हात डोळ्यावरून दूर केला. तेव्हा डोळ्याला खाच पडली आहे व त्यातून रक्त वाहत आहे असे त्यांना दिसून आले. ते पाहून तुझ्या डोळ्यास काय झाले ते मला खरे सांग. त्यावर त्याने जी हकीकत घडली ती त्यांना सांगितली. ती ऐकून झाल्यावर मच्छिंद्राने त्याची परीक्षा घ्यावी या हेतूने त्याच वड्यासाठी त्या बाईस तुझा डावा डोळा दिला, तर आता मला तुझा उजवा डोळा काढून दे. ओवी. गोरक्ष म्हणजे जी सद्गुरू सुज्ञा, आम्हा वद्य ही तुझी आज्ञा, अवंद्य करावया प्राज्ञा, नाही गुणज्ञा सहसहिता. तुझाची प्राण वाचा मन काया, देता कोण वागवी भया, उशीर काढिता कासया, हे लवलाया नेत्रहा. असे म्हणून त्याने तत्काळ आपला उजवा डोळा नखाने ओरबाडून काढला व तो आपल्या गुरूस काढून दिला.
हे पाहून मच्छिंद्रास अत्यंत संतोष झाला. हा खरा गुरुसेवक आहे हे जाणून त्यांनी त्याचे तोंडावरून प्रेमाने हात फिरवला व गोरक्षास पूर्वीप्रमाणे दृष्टी आली. हे पाहून गोरक्षाने त्यांना वंदन केले. त्यावर गुरुने त्यास बीजमंत्राचा उपदेश केला. तो उपदेश होताच त्यांनी चित्तवृत्ती आत्मस्वरूपी एकाग्र झाली. त्यानंतर ते दोघेही तेथून पश्चिमेकडे यात्रा करू लागले. वाटेत त्यांना अत्यंत दीन गरीब पोरगा भेटला. त्याची ती स्थिती पाहून त्यांनी त्याचे नाव विचारले. तो म्हणाला, मी अत्यंत गरीब आहे. माझे आईबाप लहानपणीच वारले. मला कोणीही नातेवाईक नाही. मी असाच भिक्षा मागत गावोगाव फिरतो आहे. हे ऐकून त्या दोघांनी त्याला आपल्याबरोबर घेतले. तो नित्य मनोभावे त्यांची सेवा करू लागला. त्याची सेवा पाहून त्या दोघांनाही संतोष झाला. गोरक्ष मच्छिंद्रनाथास म्हणाला, हा पोरगा फारच चरबर होता. याचे नाव काय ठेवावे? त्यावर नाथ म्हणाले, याचे नाव चरपट असे ठेवावे. त्या दिवसापासून त्याला ते चरपट चौरंगी असे म्हणू लागले व आपल्याप्रमाणे त्यास वागवू लागले. त्या सत्याने आपल्या पंथाची दीक्षा घेऊन कान चिरून जोडी व किंगरी दिली. पुढे ते आबूच्या पर्वतावर आले. तेथे त्यांनी सिद्धाश्रम पाहिला. मच्छिंद्राने गोरक्षास आज्ञा केली की तू येथे योग तप करावे. हे ऐकून गुरुचा सहवास आपणास मुकणार म्हणून त्याला वाईट वाटू लागले व तो गुरुस म्हणाला, तुम्ही मला सोडून का जाता? माझा तुम्हाला कंटाळा आला आहे काय? एवढे बोलून तो रडू लागला. त्यावर मच्छिंद्राने त्याची समजूत घातली व ते चौरंगीसह तेथून अन्य यात्रा करण्यासाठी निघाले. अध्याय 12 समाप्त. श्री गुरुदेव दत्त.